आजवर देवाने तुझ्याकरता काय केलं आहे ह्याचा तुला एका दिवसात विसर पडला का? प्रत्येक शक्तीपीठावरची पवित्र माती तू जतन करून ठेव. सगळी शक्तीपीठ पाहून झाली तुला सत्य कळेल. देवांनी तुला भेटायचं नाही असं ठरवलं आहे. म्हाळसा, म्हाळसा, मी तुमचीच वाट पाहत होते. मला वाटलं की तू ह्या कक्षातच नाही आहेस. नाही, मी अंतःपुरात होते. तुम्ही आला आहात असं मला जाणवलं म्हणून मी बाहेर आले. म्हाळसा, मला तुझ्या चेहऱ्यावर कसले तरी कुतूहल मात्र स्पष्टपणे जाणवत आहे. तुम्ही राज्यात गेला होतात हे मला ठाऊक आहे. तिथे काय घडलं हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. नाही, केवळ तेवढंच नाही. मी गावात जात असताना मध्ये बानूचा वाडा आहे आणि आपलं असं ठरलं होतं की बानूची आणि माझी भेट होणार नाही. तर मग नेमकं तिकडे काय झालं असावं हा विचार तुझ्या मनात आहे, होय ना? अगदी खरं सांगायचं तर तुम्ही म्हणता आहात तसंच आहे. तुम्ही बानूला भेटला नाहीत, पण तुम्हाला तिला भेटायची इच्छा होती आणि तिचा तसा निरोपही आला होता. होय, आज गावात जात असताना बानूने मला भेटायचा प्रयत्न केला. मग अर्थातच मी बानूला भेटलो नाही. परंतु म्हाळसा, मला तुला एक सांगायचे आहे. काय? ह्या निर्णयामुळे बानूला निश्चितच त्रास झाला असावा. ह्या निर्णयामुळे बानू निश्चितच अस्वस्थ झाली असावी. म्हाळसा, असं नको घडायला की ज्या हेतूने हे जे काही घडत आहे त्यापेक्षा निराळच काहीतरी घडेल. पण तसं का घडेल? म्हाळसा, तू हे सारं काही करत आहेस ते बानूच्या भल्यासाठीच करत आहे हे मला ठाऊक आहे. परंतु हे सर्व घडताना बानू भावनिक दृष्ट्या किती सिद्ध आहे हे देखील विचार करणं आवश्यक आहे. कदाचित तुझ्या ह्या निर्णयाने बानू अधिक अस्वस्थ होऊन जे करायला नको ते करण्याचा प्रयत्न करू शकते. तिचा निर्णय कदाचित चुकेलही, पण ती स्वतःहून काहीतरी करायला धडपड करेल. जे व्हावं अशी माझी इच्छा आहे. अशी माझी देखील इच्छा आहे. परंतु आता जे काही घडेल त्याला आपण सामोरे जायला सिद्ध असायला हवं. हो. म्हाळसा, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. काय? गणेश आणि बानू ह्यांची भेट झाली. त्याने तिला शक्तीपीठांना भेट देऊन त्या स्थळावरची पवित्र अशी माती गोळा करायला सांगितली. गणेशने तिला असा पर्याय सुचवला? होय. आता भविष्यात जे काही घडेल
त्याला आपण पूर्णपणे सिद्ध असायला हवं. न जाणू ह्यातूनच बानूला सत्य काय आहे हे कळेल. ए गणोबा, हा नाही मगा धरणं बघतो हाय, तू मनामध्ये काहीतरी फुटतो आहेस. अरे तू विचार केलायस का काय झालंय त्याच? कशाचं म्हणतो आहेस? अरे देव कसं वागतात बघतोस ना मग. हा ते म्हणतो आहेस होय, पण देव असं कधी वागत नाही. काय नाही र, कारण असेल तसं काहीतरी. वय पर देवानी बानाईसनी हात जेजुरीस आणलं तवा धरणा मी बघतोया. देवानी बानाईसनी कधी बी काय बी कमी पडू दिलं नाही. वय पर आता मी बघतोय तर देव बानाईकडे धड बघायला बी तयार नाही. अरे काय नाही र, नवरा बायकोचं भांडण असणार. नाही काय तरी घडलंय बघ. नाही काय नाही, पण आता मुर काय देव काहीतरी कुठंतरी बोललं असत्यात. नाही कुणाला बी काय बी ठाव नाही. पर बानाईंचं काय झालं असेल काय सांगता येत नाही बाबा. म्या बघून सांगतो. हा चालतंय. एक काम कर, हा तू रंगाला विचार ना. हा चल चल, काम लय पडले. ते एक बरं झालं बर का, ते गणेश आलं आणि त्यांनी बानूसनी धीर धराय सांगितला. होय, आणि देवांसंग बानू कुठं कुठे गेली तत जायला बी सांगितलंय. पर ते म्हणलं ते काही चुकीचं नाही बघ. बानूची भक्ती आहे देवांवर, ते समज एका दिवसात इसरून कसं चालल र. अरे होय की नाही कोण म्हणतंय, पण ही समज कशा पायी ती देवानं बानूला सांगाय पाहिजे का नको? हा सांग बरं तूच. मी तुम्हाला एकच सांगते, उगा नाही ते विचार ह्यांच्या आणि बानुताईंच्या डोसक्यात भरवू नका. ए गंगे, तू आम्हाला शिकवू नको बरं का, अगोदर सांगून ठेवतोय. चांगलं सांगितलं असतं ना तर काय बी बोलले नसते. म्या ध्यानात ठेवा. म्हणजे माझा पोरगा आजामेळच्या मनात काय बाय वंगाळ बनवतो वय ग. ए शेवंती रांग्या, अरे गप बसा, उगा तंटा करू नका. जेवण तयार आहे तेच सांगायला आले होते. ए गंगे जा, बानूला घेऊन ये, समधी एकत्र बसून जेवूया. वय आजा तू म्हणला म्हणून बर का, नाहीतर हिला जाऊनच असतं रंगा कोण आहे ती. उग जेव्हा बघाव तेव्हा माझ्या पोराला काय बाय बोलत असती. ए शेवंती, अगं जाऊ दे ना. हा? चल जेवाय घे. वय म्या वाडाय घेती. आजा आहे. अगं गंगे काय झालं? हा राजा आहे. अगं काय आजा आहे आजा आहे, मोर काय बोलणार आहेस का नाही? बानुताई नाही ती आतमध्ये. हा अगं काय बोलतेस तू? वय म्या समधीकडे बघितलं पण त्या कुठंच दिसणार मला. देवा, आता हे काय विपरीत झालं अजून बाई. आता म्हणलं समजा चांगलं होईल हा, आणि ही निघून गेली. या कुठं कुठं बी दिसणार मला. कुठं गेली असेल बानू? म्या बाहेर जाऊन तिला बघतोय. मी अभि येतो तुझ्या संग, चल एकला नका जाऊच. कुठं गेली असेल बानू कुणास ठाऊक. मला वाटतं बानू गडावर तुलाच भेटायला येत आहे. मी म्हणाले होते ना, तिलाच प्रयत्न करू द्या. ही त्याची सुरुवात आहे. तुझी सखी आहे तेव्हा तू तिला अधिक ओळखतेस. हो, आणि ती मलाच भेटायला येणार आहे हे निश्चित.
तिला काय सांगणार आहेस? ती जे विचारेल त्याच्यावर अवलंबून आहे. पण मी एक विचार करते आहे. हाच ना, की तुला सत्य काय आहे हे कळलं आहे आणि हे तिला सांगून टाकावं. तुम्ही मला कोणाही पेक्षा जास्त ओळखता, हेच सत्य आहे. मला गणेश म्हणलं का शक्तिपीठांचं दर्शन घे आणि त्यात असणारी माती घेऊन ये. आणि आता मी आहे देवासनी कसं काय सांगावं? ते तर माझ्या संग बोलत नाही, ती मला भेटणार नाही ते म्हणले. ते आता काय करावं म्या? कोण आहे आता? कोणीतरी हाय हात, मला ठेवा हाय. मोरया, म्या तुम्हासनी अगोदर बघितला हाय. बाणाई, या मल्लासुराच्या नमस्काराचा स्वीकार करावा. तुमचं, म्हाळसादेवींचं आणि साक्षात श्री खंडेरायांचं दर्शन मला याआधीही लाभलं आहे, हे मी माझं भाग्य समजतो. तुम्हीच देवासनी सांगितलं होतं ना का देवांच्या नावाच्या अगोदर तुमचं नाव यायला हो, आणि देवांनी तसं तुम्हासनी वरदान बी दिलं आहे. तुझ्या नावाआधी माझं नाव यावं आणि मल्हारी मार्तंडाचं चरित्र अनंत काळापर्यंत पठण आणि श्रवण केलं जावं, असा वर तू मला दे. आणि श्री खंडेरायांनी मल्हारी मार्तंड हे नाव धारण केलं आणि माझा उद्धार केला. परत तुम्ही हात कसं काय? बाणाई, मी तुम्हाला एकट्याने काळजीने कुठेतरी जाताना बघितले आणि तुमची भेट घ्यावी असं मनात आले. बाणाई, या जेजुरीत असणाऱ्या प्रत्येकावर श्री खंडेराय यांचा कृपा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादानंच या जेजुरीत वातावरण प्रसन्न आहे. खरं आहे तुमचं. पर मग असं असताना तुम्ही अशा काळजीत का, हे मला कळलं नाही. आता ते तुम्हासनी कसं सांगावं? बाणाई, मी तुम्हाला इतकंच सांगेन की मला मिळालेल्या वरदानामुळं मी उन्मत्त झालो होतो. त्यामुळे श्री खंडेरायांच्या शासनाला मला सामोरे जावे लागले. मृत्यू समीप असताना जेव्हा मला श्री खंडेरायांचा चरणाचा स्पर्श झाला तेव्हा माझ्यातले अष्टसात्विक भाव जागरूक झाले आणि मला माझी चूक उमगली. श्री खंडेराय साक्षात कृपावत्सल आहेत, साम सदाशिव आहेत, साक्षात महादेव आहेत. त्यांच्यापासून कुठलीही गोष्ट अशी लपून राहणार नाही आणि त्यामुळं तुम्ही अशी काळजी करण्याचं कारण नसावं. वय, पर हे समजा का घडतंय ह्याचा विचार मला धड बसू देईना बघा. बाणाई, साक्षात श्री मार्तंड भैरवांनी तुमच्याशी विवाह केलाय, त्यामागं काहीतरी प्रयोजन असणारच. माझ्या मूढ मतीला त्यामागचं प्रयोजन कसं कळणार? पण ज्या अर्थी हे घडलं आहे त्या अर्थी त्यामागं काहीतरी प्रयोजन असलंच पाहिजे. वय, मला बी तसंच वाटतंय. पर बाणाई, मी एक साधा दैत्य आहे. माझ्या अहंकारामुळं मला मृत्यूला सामोरं जावं लागलं. पण हे असं काही घडणार आहे हे त्याआधीच जर मला कळलं असतं तर हे असं काही घडलंच नसतं. त्यामुळं ज्या अर्थी तुम्हाला असे काही संकेत मिळाले आहेत त्या अर्थी हे असं काही घडावं ही त्यांचीच इच्छा असणार. वय, तुमचं खरं आहे. बाणाई, तुम्ही अशा अस्वस्थ का हे मला ठाऊक नाही. मी माझ्या बाबतीत जे घडलं ते सांगितलं. कदाचित यातून काही मार्ग सापडेल आणि तुमच्या अस्वस्थ मनाला स्वस्थता लाभेल, यामागं इतकाच माझा हेतू होता. आता मला आज्ञा असावी.
श्री गणेश, तुम्ही बानूकडे जाऊन आलात असं कळलं आम्हाला. स्वाभाविकच आहे. म्हणजे तुमची आणि बाणाईची भेट झाली तर मी तिचे सांत्वन करून आलो आहे. परंतु जे घडलं त्यातून ती सावरली का? मी प्रयत्न केला आहे. आता मातेच्या इच्छेविरुद्ध मी गेलो होतो. त्यातनं शुभ घडो म्हणजे झालं. तसंच होईल. तुमचे प्रयत्न वृथा जाणार नाहीत. बानू, ए बानू, ए बानू, अरे कुठं हुडकायचं हिला आता? या पोरीनं जीवाला घोर लावला निसता. बानू, 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 ए बानू, ए बानू, बानू, ए बानू. कुठे गेले असं रे? मला पटतंय काही समज घडतंय म्हणजे काय बाय त्यामागं विचार असणार. पण ह्या घडीला मला काय त्यो कळना झाला आहे. आता मी काय करावं, कसं भेटावं देवासनी? आता मला ह्यातनं काय करावं आणि काय नग हे जर ठरवायचं असेल तर त्यासाठी मला महाराजांचा धावा करायला लागल. तेच मला आता वाट दावत्याल. महाराज, मला तुम्हासनी भेटायचं आहे जी. मला वाट दावा महाराज. नारायण नारायण. महाराज, शुभम भवतु. महाराज अहो मी आता तुमचाच धावा करत होते बघा. हो, ते माझ्या ध्यानात आले आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. परंतु हे काय, तू तुझा वाडा सोडून या अशा एकांत स्थळी रात्रीच्या प्रहरी काय करते आहेस? महाराज मला काय बी सुचना झालं होतं बघा आणि म्हणून मी हात आले. परंतु असे झाले तरी काय? महाराज, देव माझ्या संग बोलत नाही. ती देव तुझ्याशी बोलत नाही? नाही, आणि हे काहीच नाही. ते तर मला भेटाया बी नाही म्हणले. नारायण नारायण, हे तर काहीतरी निराळच झाले आहे. होय, आणि त्याच्यानंतर गणेश वाड्यावर आले होते आणि त्यांनी मला सांगितलं का जिथल्या शक्तिपीठावर जाशील तिथली माती घेऊन ये. पण तू जेव्हा शक्तिपीठाला भेट दिली होतीस तेव्हा तू तिथे सूक्ष्म देहाने गेली होतीस. श्री खंडेरायांनी तुला त्या प्रकारे तिथे नेले होते आणि आता ते शक्य नाही. होय, आणि त्याचसाठी ते मला म्हणले का तुला देवांची भेट घ्यावी लागल. बानू, शक्तिपीठांना तू भेट देत जाशील तसतसे तुझ्या हाती काहीतरी लागेल. गणेश यांनी तुला सुचवलेला पर्याय ही योग्यच आहे. पण आता या क्षणी तुझ्या समोर त्याही पेक्षा मोठी समस्या आहे की यातून मार्ग कसा काढायचा. होय, श्री खंडेराय तुझ्याशी बोलत नाही, तुला भेटतही नाही आणि तेच यातून मार्ग काढू शकतात. होय, पर महाराज तुम्हीच मला ह्यातनं वाट दावाची. बानू, यावर एक मार्ग आहे, पण पर काय महाराज? यातून काय घडेल हे सांगता येत नाही. म्हणजे म्या नाही समजले. बानू, यातून जर तुला मार्ग काढायचा असेल तर तू श्री म्हाळसा देवींची भेट घ्यावी.